आता आपल्याला काय करायचंय तर जे काही क्वेश्चन आहे त्याला सॉर्ट करून घेऊ आपण. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपल्याला सुरुवातीला प्रिन्सिपल, त्याच्यानंतर सिंपल इंटरेस्ट दिलेला असेल, नंबर ऑफ इयर्स दिलेले असतील किंवा रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला असेल, हे सुरुवातीला आपल्याला काय करायचंय सॉर्टिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर जे काही क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी हे दिलेलं आहे. ठीक आहे. प्रिन्सिपल, ठीक आहे. आता वाक्यामध्ये प्रिन्सिपल किती आहे चॅट मध्ये सांगा मला. प्रिन्सिपल किती आहे वाक्यामध्ये, क्वेश्चन मध्ये प्रिन्सिपल किती आहे, मुद्दल किती आहे वाक्यामध्ये, चॅट मध्ये सांगा. त्यांनी काय सांगितलंय, इफ ही बॉरोड ₹12,000, म्हणजे त्यांनी उधार घेतले, ऑलरेडी क्लिअर केले त्यांनी, त्याच्यामुळे काही डोकं लावायची गरज नाहीये. तर प्रिन्सिपल आहे ₹12,000. ओके. नेक्स्ट, नंबर ऑफ इयर, तर आफ्टर हाऊ मच टाइम, म्हणजे इथंच त्यांनी काय केले, क्वेश्चन विचारले म्हणजे आपल्याला नंबर ऑफ इयर काढायचे. थर्ड थिंग आर आहे रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट किती पर्सेंट आहे क्वेश्चन मध्ये, चॅट मध्ये सांगा. रेट ऑफ इंटरेस्ट इज 6%. ओके. नेक्स्ट, आता आपल्याला तिथं सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरायचा आहे, म्हणजे PNR डिव्हिजिबल बाय 100. दिस इज द फॉर्म्युला ऑफ सिंपल इंटरेस्ट. ओके. बट आता या सिंपल इंटरेस्टच्या फॉर्म्युलामध्ये फक्त दोनच गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्याला सिंपल इंटरेस्ट दिलेलं नाही, पण आपण सिंपल इंटरेस्ट काय करू शकतो, काढू शकतो. कसं काढू शकतो, तर 15,600 हे वाक्यामध्ये काय केलेलं आहे, तर ही रिटर्न हिज फ्रेंड ₹15,600, म्हणजे त्यांनी त्याच्या मित्राला 15,600 रुपये दिले आणि बॉरो किती केले होते त्याच्याकडून, तर 12,000 रुपये बॉरो केले होते. म्हणजे आपले जी काय अमाऊंट आहे, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. तर अमाऊंट किती आली 15,600 आणि प्रिन्सिपल किती होती 12,000. तर याचं डिव्हिजिबल केलं तर आपल्याला किती भेटून जाईल 3600. म्हणजे वाक्यामध्ये सिंपल इंटरेस्ट दिला नाही, पण आपण अशा पद्धतीने काय करू शकतो, काढू शकतो. त्याच्यामध्ये काही अडचण नाही आपल्याला. तर आता आपल्याला सिंपल इंटरेस्ट पण भेटून गेलं, म्हणजे 4 पैकी 3 गोष्टी भेटल्या, म्हणजे आपल्याला पुढचं करायला काही अडचण नाही. ठीक आहे. तर 3600 आहे, प्रिन्सिपल होते 12,000, 12,000. नंबर ऑफ इयर काढायचं म्हणून n तसेच ठेवले, रेट ऑफ इंटरेस्ट 6 होता म्हणून तो घेतला. डिव्हिजिबल बाय किती आहे 100. आता आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे, ते आपल्याला माहीतच आहे. म्हणजेच 3600 गुणिले 100 डिव्हिजिबल 1200 गुणिले 6 इज इक्वल टू n. जे नंबर ऑफ इयर काढायचं म्हणून त्या पद्धतीने आपण सॉर्टिंग केली. 0 गेला, 0 गेला, इकडे 0 गेला, इकडे 0 गेला. 12 ने भाग द्या, 12 × 12, 12 त्रिक 36, 0 शी 0, 0 शी 0. 6 ने भाग जातो बघा, 6 चौक 24, 6 पंचे 30 आणि 0 शी 0. ओके. तर अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला काय झाल्या आहेत याच्यामध्ये भेटून गेलेल्या आहेत. ओके. सॉरी, इथं 3600 नाही, 12, हां सॉरी, इथं 12,000 पाहिजे होते. 0 गेला, 0 गेला, हां 1200 झालं होतं इथं.
तर 3 शून्य गेले आणि इकडे 2 शून्य गेले आणि मग आपण शून्य घालूया, म्हणजे नंबर ऑफ इयर किती आलेले इथं आपलं उत्तर तर 5. क्वेश्चन असं दिलं होतं, त्यांनी असं नाही दिलं प्रिन्सिपल एवढे रेट ऑफ इंटरेस्ट असं नाही दिलं, तर त्यांनी एक जनरल गणित देऊन टाकलं. तुम्ही तुमच्या मित्राकडून 6% रेटने काय केले, काही पैसे बॉरो केले. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये डिस्क्लोज नाही केलं प्रिन्सिपल. ओके, नेक्स्ट त्यांनी सांगितलं सेकंड सेंटेन्स मध्ये की त्यांनी त्याच्या मित्राला 15,600 रुपये रिटर्न केले, म्हणजे ऑब्वियस त्याच्यामध्ये प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट मिळून आलेलं असणार, म्हणजे ती अमाऊंट असणार. नेक्स्ट थर्ड सेंटेन्स मध्ये त्यांनी दिले की किती वेळामध्ये तो 12,000 रुपये रिटर्न करत. ठीक आहे, जर त्यांनी 12,000 रुपये घेतलेले असतील तर तो ते रिटर्न करत, म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल शेवटच्या वाक्य दिला. म्हणजे काय, फक्त ट्रिकी पद्धतीने क्वेश्चन विचारलाय, बाकी काही त्याच्यामध्ये चिंतेचं कारण नाहीये. फक्त आपल्याला सिंपल इंटरेस्ट नव्हता तर तो काढून घेतला आणि हे जुन्या पद्धतीनेच काय करायचंय, सोडवायचंय. तर नंबर ऑफ इयर आले 5 वर्ष. हा होता क्वेश्चन नंबर फर्स्ट. कळाला? हा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. कबीर पेड ₹9,600 ॲज इंटरेस्ट ऑन अ लोन ही टूक 5 years अगो. म्हणजे कबीरने 9,600 रुपये व्याज भरलेले जे लोन त्यांनी 5 वर्षापूर्वी घेतलेलं होतं, ॲट 16% रेट ऑफ सिम्पल इंटरेस्ट, म्हणजे 16% व्याजाने, सरळ व्याजाने किंवा व्याजाने घेतलेलं होतं. तर व्हॉट वॉज द अमाऊंट ही टूक ॲज लोन, म्हणजे प्रिन्सिपल आपल्याला काय करायचं इथं काढायचे, किती पैसे त्यांनी व्याजाने घेतलेले आहेत. ओके, तर आपण सुरुवातीला काही गोष्टी मांडून घेऊ म्हणजे आपल्याला सोडवता येईल. ठीक आहे, तर वाक्यातलं प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे. सिंपल इंटरेस्ट is equal to PNR upon 100. वाक्यातलं प्रिन्सिपल आपल्याला काढायचंय. नेक्स्ट, नंबर ऑफ इयर किती दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये, नंबर ऑफ इयर किती दिलेत क्वेश्चन मध्ये, चॅट मध्ये सांगा. 5 year. ओके, 5 years आहे क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. नंतर रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलाय, रेट ऑफ इंटरेस्ट 16% is a rate of interest. Later on, first sentence of this question, they already mention over there, Kabir paid ₹9,600 as interest on a loan. That means our simple interest is 9,600 rupees. Okay, is that clear? Everyone, clear with this? Why we mention here 9,600 as a simple interest? Everyone clear? Because they already mention over here, Kabir paid ₹9,600 as interest.
That means simple interest is 9600. Okay, now we have 3 out of 4. Okay, 9600, and principal we don't have, that's why we put here NP. Okay, N क्या है 560 divisible by 100. तिरकस गुणाकार करायचे आपल्याला 5 गुणिले 16 आणि P इकडे ठेवायचं आपल्याला. ओके, ते केल्यानंतर आपल्याला असं दिसेल की भाग जातोय. ओके, तर भाग घालवा. 5 1 5, 5 2 10, 0 0. त्यानंतर 16 1 16, 16 96, 0 0 0 0. इकडे एक 0 आहे, इकडे 2 0 आहे, 3 0 मांडून घ्या. आणि 6 गुणिले 2 किती झाले 12. म्हणजे आपलं प्रिन्सिपल किती आलं तर 12000. हे काय आलं आपलं प्रिन्सिपल. कधी कधी ते सेंटेन्स देताना आपल्याला क्लिअर नाही देणार. प्रिन्सिपल एवढं, नंबर ऑफ इयर एवढे, रेट ऑफ इंटरेस्ट असं क्लिअर नाही देणार. जनरल लँग्वेजमध्ये ते क्वेश्चन टाकतील. आपल्याला त्या मॅथमॅटिकच्या स्पेक्समधून बघायचं की ओके याच्यातलं सिम्पल इंटरेस्ट हा आहे ते, ओके अशा पद्धतीने, आणि मग सोडवायचं आपल्याला. कळालं? चॅटमध्ये सांगा कळाला क्वेश्चन कसं सॉल्व्ह केला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. Question number 3 is Suresh for 2 years invested rupees 500 in SBI. Okay, Suresh for 2 years invested 500 rupees in SBI. त्यांनी सुरेश नावाचा एक व्यक्ती आहे, 2 वर्षासाठी 500 रुपये SBI मध्ये गुंतवले. He also invested rupees 300 in ICICI for 4 years. ओके, त्यांनी अजून एका दुसऱ्या बँकेत म्हणजे ICICI मध्ये 300 रुपये गुंतवलेत 4 वर्षासाठी. ॲट द एंड ऑफ ही रिसीव्ड 220 फ्रॉम बोथ बँक्स ॲज सिम्पल इंटरेस्ट. दॅट मीन्स त्यांनी 220 रुपये त्याला व्याज भेटलेलं आहे दोन्ही बँकातून. त्यांनी ऑलरेडी दिले. ॲट द एंड ऑफ रिसीव्ड बोथ बँक्स. ओके, दोन्ही बँकाकडून त्याला जे काही अल्टिमेट व्याज भेटलेले आहे ते 220 रुपये आहे. व्हॉट मस्ट हॅव बीन रेट ऑफ इंटरेस्ट. तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे. पण यांनी जे दिलेले 2 इयर्स 4 इयर्स 500 रुपये 300 रुपये याच्या बाबतीत आपण कशा पद्धतीने सोडवायचं, आणि दोन्हीकडे रेट ऑफ इंटरेस्ट एकच असेल कशावर. ठीक आहे, मग असे जे पद्धतीचे क्वेश्चन असतात ते सोडवताना काही काळजी घ्यायला लागते आपल्याला फक्त, बाकी काही नाही, ॲज इट इज जुन्यासारखंच असतं. ओके, तर आपण सोडू. आपला जो फॉर्म्युला होता तो घेऊ आपण. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR divisible by 100. This is the formula. पहिल्या केसमध्ये प्रिन्सिपल आहे 500 आणि 300 की त्याची गुंतवणूक झाली. नंबर ऑफ इयर पहिल्या केसमध्ये त्यांनी दिलेला आहे 2 वर्ष, दुसऱ्या केसमध्ये दिले त्यांनी 4 वर्ष. ओके, आणि दोन्हीचा मिळून काय आलेला आहे सिंपल इंटरेस्ट जो आहे 220. मग आता फॉर्म्युला तर आपला असाच आहे, काय अडचण नाहीये. मग अशा केसमध्ये आपल्याला सॉल्व्ह करताना काय करायचंय, एक गणित 2दा सोडवायचंय.
एक गणित दोनदा सोडवायचं. म्हणजे कशा पद्धतीने सोडवायचंय तर हा जो फॉर्म्युला आहे हाच यूज करायचा आपल्याला. फक्त मांडणी करताना काय करायचं, सिंपल इंटरेस्ट लिहून घ्या 220. त्याच्यानंतर बरोबर पहिली केस इकडे लिहून घ्या. पहिल्या केसमध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे 500 गुणिले नंबर ऑफ इयर आहे 2. रेट ऑफ इंटरेस्टच काढायचं आपल्याला, जो दोन्हीकडे सेम आहे पण आपल्याला माहित नाही काय, दोन्हीकडे काय वेगवेगळा सिंपल इंटरेस्ट नाहीये. डिव्हिजिबल बाय 100. लेटर ऑन आपल्याला काय करायचंय की जे सेकंड सिनारिओ आहे तर तो सेकंड सिनारिओ जो दिलेला आहे तो आपल्याला काय करायचं इकडं ॲडिशन करायचं, कारण दोन्हीचं मिळून व्याज चाललंय. आणि सेम सीन करायचा 300 आहे गुणिले 4 वर्षासाठी गुंतवले होते. आर आपल्याला काढायचा आहे आणि डिव्हिजिबल बाय काय होतं 100. हा सीन आपल्याला काय झालेला आहे भेटलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीचे आता सॉल्विंग करताना आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करून घ्यायचं. $220 इकडे येणार. याचं सॉर्टिंग करून घेऊ आपण. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला, किती आलं 10. आणि हे आर, ठीक आहे 10 आर घेतलं तरी चालेल, मध्ये गुणिलेचं चिन्ह असतं. त्यानंतर इथं 0 गेला, इथं 0 गेला, इथं 0 गेला, इथं 0 गेला, 4 त्रिक 12 आर. ठीक आहे, आता दोन्ही मिळून हे दोन्ही मिळून किती झालेले आहेत 22. दोन्ही मिळून किती झालेले आहेत 22. आणि आरची किंमत आपल्याला काढायची, म्हणून आर बरोबर 220 भागिले हे 10 आणि 12 किती झाले दोन्ही मिळून 22. तर 22 नी भाग द्या, 22 एक 22, 0 0. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काय आला 10%. ओके, काय केलं आपण, 2 सिनारिओ दिले होते, 2 इन्व्हेस्टमेंट होत्या. 2 इन्व्हेस्टमेंटचं आपल्याला त्यांनी काय सांगितलं, सेपरेट सांगितलं होतं. बट अल्टिमेटली दोन्हीकडे रेट ऑफ इंटरेस्ट एकच होता, तो माहीत नाहीये काय, तोच काढायचा आहे. ओके, मग आपण काय केलं, फॉर्म्युला लिहून घेतला. त्यानंतर प्रिन्सिपल पहिल्या सीन मधला काय आहे, दुसऱ्या सीन मधला काय आहे, नंबर ऑफ इयर म्हणजे रेट ऑफ पीरियड काय आहे ते लिहून घेतलं आपण, पहिल्या केस मधला दुसऱ्या केस मधला. आणि सिंपल इंटरेस्ट दोन्हीचा मिळून त्यांनी दिलाय आपला, त्यामुळे आपण इकडे तो सेपरेटली लिहून घेतला. दोन्हीची मांडणी सेपरेट केली, दोघांची बेरीज करावी लागली का, कारण दोन्हीचा इंटरेस्ट पण ॲडिशन होऊन आलाय. ओके, मग आपण हे दोन्ही सॉल्व्ह करून घेतले. आपल्याला 10 आणि 12 भेटले, याचे ॲडिशन केल्यावर 22 भेटले. आर पेंडिंगच होता आणि आर पेंडिंग केल्यानंतर आपण 220 भागिले 22 केलं आणि आपल्याला 10 भेटून गेलं, जो आपला रेट ऑफ इंटरेस्ट होता. कळालं? थोडा वेगळ्या पद्धतीचं गणित आहे, पण ठीक आहे, असेच गणित आपल्याला सोडवता यायला पाहिजे. बँकिंगच्या लेवलने आपण शिकलो पाहिजे, नाहीतर मग तेच 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 सोप्या गोष्टी तर तुम्हाला येतातच आहे. नाहीतर मी डायरेक्ट तुम्हाला प्रिन्सिपल दिलं, नंबर ऑफ इयर दिलं, तुम्ही फॉर्म्युलामध्ये टाकलं, तुम्हाला उत्तर आलं. नवीन काय शिकलो मग त्या टॉपिकमधून आपण, काय नाही, ते जुनंच आहे ते. ठीक आहे, आपल्याला काही ग्रुप डीचा पेपर नाही सोडायचा, ग्रुप सीला. आणि उद्या कितीही अवघड आलं किंवा अवघड नाही जरी आलं तर आपली प्रॅक्टिस टफ पाहिजे, जेणेकरून मेन बॅटलमध्ये आपल्याला कमी एफर्ट्स घ्यावे लागतील. ओके, तर हा होता क्वेश्चन नंबर 3.